अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर 29 तारखेला आहे गुरुपौर्णिमा आणि या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण गुरु मानलेले आहेत ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज यांची काय सेवा करायची आहे ते आपण पाहणार आहोत. आता बघा, ही जी सेवा आहे ती 21 दिवसांची सेवा आहे. तुम्हाला 21 दिवसांमध्ये काय काय सेवा करायची आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा. आता तुम्हाला 21 दिवस केव्हापासून हे होणार आहेत तुमचे, बघा 9 जुलै ते 29 जुलै असे तुमचे 21 दिवस असणार आहेत. तर त्या 21 दिवसामध्ये तुम्हाला काय काय सेवा करायची आहे बघा. आता कोणाकोणाचे समजा जर प्रॉब्लेम असतील लेडीजचे पिरियडचे वगैरे, तर त्यांनी 9च्या अगोदरपासून चालू केलं तरी पण चालणार आहे, किंवा मग 1-2 दिवस नंतरही 29 तारखेनंतरही तुमचं हे झालं तरी पण चालणार आहे. कारण तो एक नैसर्गिक हे आहे, म्हणजे त्यात आपल्या तर हातातलं काही ते नाही आहे, ते एक नैसर्गिक गोष्ट आहे, त्यामुळे ते चालून जाणार आहे. पण 21 दिवसाची सेवा तुम्हाला कंप्लीट करायची आहे. तर आता या 21 दिवसांमध्ये तुम्हाला काय सेवा करायची आहे, तर बघा, हे जे आहे स्वामी चरित्र सारामृत, हे जे आहे हे तुम्हाला पूर्ण पाठ, म्हणजे जे 21 अध्याय आहे ते तुम्हाला रोज वाचायचे आहे. आता बघा, तुम्हाला एकच वेळ ठरवून घ्यायची आहे, सकाळी किंवा सायंकाळी, आणि त्याच वेळेमध्ये तुम्हाला हे जे आहे हा ग्रंथ वाचायचा आहे. आता बघा, कोणी जर समजा नित्यसेवा करत असेल आणि नित्यसेवेमध्ये हा पूर्ण ग्रंथ वाचत असतील, किंवा मग 3-3 अध्याय 7-7 अध्याय असं जर करत असतील, तर ती सेवा तुम्हाला वेगळी ठेवायची आहे. आणि ही 21 दिवसांची जी सेवा आहे, म्हणजे 21 पारायणं तुमचे झाले पाहिजे. यातील 21 अध्याय पूर्ण वाचले की हा एक पूर्ण म्हणजे एक पारायण होतो. तर असे तुम्हाला 21 पारायण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला समजा तर 9 तारखेला तुम्ही सुरुवात केली, तर हे पूर्ण तुमचं म्हणजे वाचून 1 तास लागेल वाचायला. तुमच्या स्पीडवर आहे, म्हणजे अर्धा पाऊण तास स्पीड जास्त असेल तर पाऊण तासामध्ये होईल, नाही तर मग 1 तास लागेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे अगोदर पहिले वाचून घ्यायचं आहे, आणि मग त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे, आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला एवढी सेवा रोज 21 दिवस करायची आहे. आता सेवा सुरू करण्यापूर्वी, म्हणजे तुम्ही आता 9 तारखेला सेवा सुरू करणार आहे, त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की स्वामींच्या तुमच्या जर जवळ केंद्र असेल किंवा मठ असेल, तिथे जाऊन नारळ, खडी, साखर ठेवून यायचं आहे, आणि तिथे प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज, मी माझ्या या कार्यासाठी, तुमची जी पण मनातील इच्छा आहे, ज्या तुम्ही म्हणजे मनातील इच्छेसाठी किंवा तुमचं कार्य सफल होण्यासाठी जे तुम्ही हे पारायण करणार आहे, तर तिथे जाऊन तुम्हाला नारळ, खडी, साखर ठेवून स्वामींसमोर प्रार्थना करायची आहे की स्वामी समर्थ महाराजा, या कार्यासाठी मी तुमचे 21 पारायण करत आहे, तर तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. समजा तुमच्याजवळ मठ नसेल, केंद्र नसेल, तर तुम्ही घरात स्वामी समर्थ महाराजांचं जर मूर्ती असेल, फोटो असेल, त्यांच्यासमोर देखील नारळ, खडी, साखर ठेवून प्रार्थना करू शकता. आता बघा, प्रार्थना करायची, संकल्प हा संकल्प नाही आहे, ही फक्त स्वामींकडे प्रार्थना आहे. पण संकल्प कसा करायचा, तर तुमच्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यावर फूल, अक्षता, हळद, कुंकू व्हायची आहे, आणि ते एका तामणात पकडायचं आहे. आणि तुमचं म्हणजे समजा आता मी पूजा काश्यप, आता समजा तुम्हाला गोत्र माहीत असेल तर गोत्राचं नाव घ्यायचं आहे, किंवा गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्राची या कार्यासाठी तुमचे 21 पारायण करणार आहे, आणि ते तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, असं म्हणून तुम्हाला ते असं पाणी सोडून द्यायचं आहे. आणि मग ते पाणी तुम्हाला म्हणजे तुळशीला नाही टाकायचं, तर इतर कोणतेही जे झाडं आहे त्याला टाकून द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे, आणि संकल्प करून तुम्ही सेवेला म्हणजे स्टार्ट करू शकता. आता बघा, म्हणजे तुम्हाला मांडणी करायची आहे का, तर नाही, मांडणी नाही केली तरी चालेल, आणि तुम्हाला करावीशी वाटत असेल तर करू पण शकता. एका छोट्याशा पाटावर एक छान स्वच्छ कापड वगैरे, वस्त्र अंथरून त्यावर मूर्ती वगैरे ठेवून तुम्ही छोटीशी अशी छान मांडणी करून तुम्ही करू शकता, किंवा नाही केली तरी पण तुमच्या देवघरासमोर, आपल्या देवघरामध्ये तर स्वामींचा फोटो असतोच,
मूर्ती असतेच, तर मग तिथे सुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकता. आता बघा, आता हे जे आहे स्वामी चरित्र सारामृताचं म्हणजे एवढं हे आहे, महत्त्व आहे आणि त्याचे खूप भक्तांना म्हणजे छान अनुभव आलेले आहे. आता बघा, आता जे पण कोणी आता नित्यसेवा करत असतील किंवा हे जे पारायण आहे त्याची फलश्रुती काय आहे किंवा म्हणजे काय काय त्याने हे होणार आहे, तर बघा त्याचे काय फायदे आहेत हे बघूया. तर बघा, घरातील शुभकार्य निर्विघ्नपणे पार पडतील. आता तुमची म्हणजे हे जे मी सांगत आहे, तर हे जे नित्यसेवा करतात, अध्याय वाचतात त्यांच्यासाठी, किंवा रोज जरी तुम्ही म्हणजे हे पूर्ण ग्रंथ वाचला त्यांच्यासाठी, आणि आपण जो म्हणजे जी सेवा करणार आहोत 21 दिवसांची, ती तर आपल्या इच्छेसाठी करणार आहोत. तर बघा, प्रवास सुखकर होईल, शासकीय कामकाज लवकर पूर्ण होतील, घरात अन्न कमी पडणार नाही, गुरुजवळ हट्ट करू नये हा विवेक उत्पन्न होईल, संपत्तीचा गर्व होणार नाही, चोरी टळेल, सद्गुरू प्राप्ती होईल, संबंध वादा नाहीशी होईल, अंगी दानशूरपणा येईल, संतती प्राप्त होईल, हातून गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल, गुरुसेवेत विघ्न येणार नाही, चित्त शुद्ध होईल, गुरुकृपा होऊन गेलेले धन परत मिळेल, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल, दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल, गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायात प्रगती होईल, संकटे नष्ट होतील, गुरुभक्ती उत्तम होईल, गुरुकृपा होईल, लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल, योगाभ्यासात प्रगती होईल, धर्मभेदभाव दूर होतील, अध्यात्मज्ञान प्राप्त होईल, मार्गदर्शक मिळेल, संकटातून सुटका होईल. तर एवढे याचे फायदे आहे आणि आपण आपली इच्छासुद्धा आपली या सेवेमुळे पूर्ण होणार आहे. म्हणून तुम्हाला गुरुपौर्णिमेपर्यंत ह्या सेवा करायच्या आहे. आता बघा, आपले प्रयत्न तर असतात, समजा आता तुमची कोणती पण इच्छा असू देत. आता तुम्हाला सरकारी नोकरीची इच्छा आहे, तर त्यात तुमचे म्हणजे 99% तर प्रयत्न राहणारच आहे. पण कधी कधी कसं असतं, काही म्हणजे देवाची आपल्याला साथ नसते, त्याच्यामुळे 1% या गोष्टीमुळे राहून जातं. तर मग हे जे आहे हे केल्यामुळे आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होतो आणि गुरुची आपल्याला कृपा प्राप्त होते आणि गुरु सतत आपल्या पाठीशी राहतात. त्यामुळे आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात. म्हणून तुमची जे पण इच्छा आहे, कोणती पण इच्छा असू देत, पण चांगली इच्छा, तुमची जी पण चांगली इच्छा आहे, तर ती तुम्ही त्या म्हणजे ते कार्य सफल होण्यासाठी, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही 21 दिवसांची ही खूप सुंदर अशी सेवा नक्कीच करा गुरुपौर्णिमेपर्यंत. आणि समजा काही मध्ये प्रॉब्लेम आले तर मग 1-2 दिवस मागे पुढे चालू शकतं. आता बघा, समजा तुम्हाला फक्त स्वामी चरित्र सारामृत वाचणं होत असेल, तर तुम्ही ती सेवा करा. म्हणजे होतच नाही आहे, वेळच नाही आहे तुमच्याकडे, तर ते करा. किंवा मग या तिन्ही सेवा केल्या तर उत्तमच, खूप अतिउत्तम म्हणेल मी तर. आणि समजा नाही झालं तर तुम्ही हे करू शकता, कारण अर्धा पाऊण तास लागतो. आणि हे जरी नाही झालं तरी पण 11 वेळा तारक मंत्र आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचे जप हे तुम्ही करू शकता. या 3पैकी कोणतीही एक सेवा म्हणजे तुमच्या वेळेप्रमाणे करा. कारण कोण म्हणजे कोणाला लहान बाळ असतं, किंवा कोणाला जास्त वेळ बसण्याचा प्रॉब्लेम असतो, किंवा कोणाला जॉबवर, आता लेडीज पण घर सांभाळून जॉब वगैरे करत असतात, तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सेवा करणं शक्य होत नाही. तर मग तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला जसं होईल तसं करायचं आहे. आणि तिन्ही जर तुम्हाला होत असेल तर अतिउत्तम आहे. तर पण मला तरी असं वाटतं की हे जे आहे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्ही म्हणजे याचे पारायण केले पाहिजे. जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्हाला सेवा करायची आहे. आणि म्हणजे जास्तीत जास्त नामस्मरणावर भर द्या. नामस्मरणसुद्धा खूप म्हणजे खूप प्रभावी आहे. आपण जेवढं नामस्मरण करू आणि जेवढं ते आपल्या याच्यामध्ये जमा होत जाईल नामस्मरण, तेवढं म्हणजे त्याचा आपल्याला अनुभव येईल. आणि म्हणजे प्रत्येक संकटामध्ये कसं आपल्याला खंबीर उभं राहायचं आहे, कसं त्यातून जायचं आहे, ती शक्ती आपल्यामध्ये निर्माण होत असते. तर बघा, संकट सर्वांनाच आहे, असं नाही आहे की संकट नाही आहे. 10 दिवस सुखाचे असतात, तर 2 दिवस दुःखाचे सुद्धा असतात बघा. आता पण आपण तो विचार करत नाही की आपले हे 10 दिवस सुखाचे गेले, तर जे 2 दिवस का दुःखाचे आले. बघा, आता म्हणजे कसं असते की दुःखाचे दिवस कोणालाच नको असतात, पण ते येतातच. म्हणजे ते आपलं प्रारब्ध असतं, त्याच्यामुळे संकट हे येणारच आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या संकटातून कसं म्हणजे खंबीरपणे त्याचा सामना करता येईल, हे आपल्याला म्हणजे ही जी सेवा असते ते शिकवतात. आणि
ते म्हणजे आतून आपण कसं स्ट्रॉंग होतो, मानसिकता आपली खूप स्ट्रॉंग होते आणि आपल्याला विश्वास असतो की नाही, स्वामी माझ्या पाठीशी आहे, कारण आपण तेवढी सेवा केलेली असते, स्वामीशी तेवढे कनेक्टेड झालेलो असतो. म्हणून तुम्हाला सेवा ह्या नक्की म्हणजे करायच्या आहे. रोज तर तुम्ही करत असालच नित्यसेवा, पण तुम्हाला 21 दिवस ही जी आहे 21 दिवसांची सेवा ती करायची आहे. आणि केंद्रात तर श्री गुरुचरित्र पारायणही होत असते, तर ते केलं तर अतिउत्तम. आणि समजा नसेल तुमचं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण, कारण त्याचे थोडेसे नियम वगैरे आहेत, तर ते होत नाही पाळणं वगैरे, तर मग तुम्ही हे सुद्धा आपल्या घरी करू शकता. तर असं होतं. मला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच आध्यात्मिक आणि स्वामींच्या संबंधित व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.